नमस्कार, मी दिनेश. सह्याद्रीच्या कुशीतील ठाणे जिल्ह्यातील मुंब्राची ग्रामदेवी आई मुंब्रा देवीचं दर्शन घेण्यासाठी मी निघालो. मुंब्रा रेल्वे स्थानकापासून ही चढण चढून 2 मिनिटांमध्ये आई मुंब्रा देवीच्या पायथ्यापाशी पोहोचलो. पायथ्याशी आई मुंब्रा देवीच्या चरणांचं दर्शन घेऊन आई मुंब्रा देवीचा गड चढू लागलो. काही पायऱ्या चढून आल्यावर मुंब्रा बायपास पाशी पोहोचलो. त्यापुढे आल्यावर डोंगराच्या मध्ये श्री मारुती आणि श्री सातीआसरा देवीची मंदिरं आहेत. त्या मंदिरांमधून मग मुख्य मंदिरात दर्शन घेण्यासाठी निघालो. नवरात्री असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी येथे पाहायला मिळाली. वाटेत जागोजागी निसर्ग मला साथ घालतोय. उंचावरून मुंब्रा आणि आसपासचा परिसर नजरेस पडतोय. काही वेळाची चढण चढून आल्यावर आई मुंब्रा देवीच्या मंदिरापाशी पोहोचलो. आई मुंब्रा देवीच्या मुख्य गाभाऱ्यात सर्वात वर आई मुंब्रा देवी व त्याखाली नवदुर्गांचं दर्शन होतं. आई मुंब्रा देवीचं दर्शन घेऊन पुढे गवळीदादा आणि गाडीवाले बाबांचं दर्शन घेतलं. देवीचं दर्शन घेऊन मंदिराचे पुजारी श्री मोहन भगत यांच्याकडून मुंब्रा देवी आणि मुंब्रा गावचा इतिहास जाणून घेतला. मुंब्रा देवी मंदिर इतिहास खूप जुना आहे. सुमारे 100 ते 120 वर्षा अगोदरचा. संभाजीराजे मुंब्रा देवीच्या गडावर येऊन गेले असा उल्लेख आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. माझ्या आयुष्यातले 30 वर्ष मुंब्र्यात गेलेत, त्यामुळे मला वेळोवेळी बालपणापासूनच्या बऱ्याच गोष्टी आठवत होत्या. तुम्हाला सुद्धा मुंब्रा देवीची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असल्यास त्याचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या दिनेश नवले या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. तसेच ही रील आवडल्यास नक्की शेअर व सेव्ह करा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा.